तर आज आपल्यासोबत 1, 2, 3, 4, 5 बालमित्र आहेत आणि आज आपण प्रकरण नंबर 9 म्हणजे ब्रेडबोर्ड आणि सर्किट्स याबद्दल सोबत शिकणार आहोत. याच्यात खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि आपले जे फ्रेंड्स आहे नाव सांगता? श्रावणी, मयुरी, गायत्री, आदिती, मी सुहानी. सगळे एक सोबत आपल्याला ब्रेडबोर्ड आणि सर्किटबद्दल काही नवीन गोष्टी सांगणार आहेत. तर सगळ्यांकडे एक एक मटेरियल आहे. आपण पहिले त्यांचे नाव समजून घेऊया. हे ब्रेडबोर्ड आहे. हे जम्पर वायर्स आहेत. हे रेजिस्टर्स आहेत. LED. ही आहे बॅटरी आणि बॅटरी होल्डर. तर आज आपल्याकडे जो वेगवेगळ्या गोष्टी आहे यांचे वेगवेगळे उपयोग आहे. पण आपण सगळ्यात आधी काय करतो तर आपण समजून घेतो की आपण जे करतोय ते का करतोय. हा अभ्यासक्रम AI आणि रोबोटिक्सचा आहे. रोबोटिक्स म्हणजे आपण एक रोबोट तयार करणे किंवा त्याच्याकडे जाणे. ते करताना आपल्याला माहिती होतं की प्रत्येक मशीन ही रोबोट असते का? पण प्रत्येक रोबोट हे तर म्हणजे आपल्याला मशीन, सर्किटरी आणि प्रोटोटायपिंग हे कळायला पाहिजे आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत. म्हणजे आज आपण रोबोटिक्सचा फाउंडेशनल लेसन समजून घेणार आहोत. जसं आपण मशीन लर्निंग केलं होतं. मशीन लर्निंग हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सगळ्यात कोर कॉन्सेप्ट होता. तर आज आपण जो समजून घेणार आहोत हे रोबोटिक्सचा कोर कॉन्सेप्ट आहे ज्याच्यात आपण ब्रेडबोर्ड आणि सर्किटचा वापर करणार आहोत. तर आपण याच्यामध्ये ब्रेडबोर्ड जे म्हणतोय ते कोणाकडे? ओके. तर हे ब्रेडबोर्ड का म्हणतोय आणि या ब्रेडबोर्डला कसं वापरायचं आपण ते सगळ्यात आधी समजून घेऊ. ब्रेडबोर्ड एका ब्रेड सारखी असते म्हणून आपण याला ब्रेडबोर्ड म्हणतो. वाटतं का ब्रेड सारखी? ब्रेड सारखं काय आहे ब्रेडबोर्डमध्ये? अच्छा, शेप रेक्टँगल आहे. माझ्याकडे तर चौकोनी असतं. पण एक अजून फीचर आहे जे ब्रेड सारखं आहे ते म्हणजे जसं ब्रेडमध्ये व्हेरी गुड. सो जसं ब्रेडमध्ये होल्स असतात त्याचप्रमाणे ब्रेडबोर्डमध्ये सुद्धा हे वेगवेगळे होल्स आहेत. तर हे होल्स आपल्याला कशाशी कनेक्ट करते बघायचं? तर याच्यासाठी मी हे करून बघताय पण तुम्ही हे करू नका. मी तुम्हाला एकदाच दाखवताय नाही तर आपलं ब्रेडबोर्ड खराब होऊन जातं. तर इथे ही डबल टेप आहे. आता याला आपण तुम्ही सगळ्यांना पहिल्यांदा बघतात ना हे? तर याला आपण पील करून बघू. ओढ. हे असं काहीतरी असतं. तर जर आपण ह्याला समजून घेतलं तर आपल्याला एका नॉर्मल ब्रेडबोर्डचे कनेक्शन्स लक्षात येतील. तुम्हाला याच्यात काय पॅटर्न दिसतोय? अच्छा, पॅरलल लाईन्स आहेत. हां, आणि सगळ्याच लाईन एकमेकाला पॅरलल आहेत का? बघा, परत नीट बघा. सगळ्या लाईन पॅरलल आहेत का? कुठल्या लाईन कशाला पॅरलल आहेत? ह्या लाईन्सला कुठल्या लाईन्स पॅरलल आहे? वरच्या खालच्या. ह्या त्याला पॅरलल आहे का? आणि ह्यांच्यामध्ये कनेक्शन आहे का? म्हणजे सेम वेज जर तुम्ही एका ब्रेडबोर्डवर बघितलं तर याच्यावर काही नंबर आहेत. याला आपण फ्लोर म्हणू कारण हे दोन बघा अशा बिल्डिंग सारखे दिसतात की नाही? तर हे दोन बिल्डिंग सारखे झालेत. ह्या दोन बिल्डिंगच्या मध्ये कनेक्शन आहे का? त्यांच्यामध्ये एक ब्लॉक आहे बरोबर. तर त्यामुळे इथला 14 आणि इकडला 14 सेम असेल का? म्हणजे जर आपण ब्रेडबोर्डमध्ये पण यांना कधी कनेक्ट केलं तर ते कनेक्टेड असतील का? जोपर्यंत आपण त्याला कनेक्ट करत नाही तोपर्यंत ते कनेक्ट होणार. ओके. सो अशा आपल्याकडे ह्या दोन बिल्डिंग्स आहेत. पण सेम टाईप जसं 14 आणि इकडला 14 कनेक्ट नाही होऊ शकत. मग तसं सांगा मला 14 आणि 15 कनेक्ट होऊ शकेल का? याला बघून सांगा. तर त्याला पॅरलल आहे पण ते एकामेकाशी कनेक्टेड आहे का? त्यांच्यामध्ये हा जो ब्रेडबोर्ड आहे हा साधारण एका फायबर किंवा प्लास्टिकचा बनतो आणि प्लास्टिकमध्ये कंडक्शन होतं का? आता आपण हात पकडूया. जर मी तिला करंट दिला तर हिला करंट लागेल का? सो जर मेटल असेल जसं का हा आहे तर आपला करंट पास होणार. तर तुम्ही मेटल आहे, तू मेटल आहे, तू मेटल आहे, तुम्ही मेटल आहे, तुम्ही मेटल आहे, पण मी प्लास्टिक आहे. तर हे इकडला 14वा फ्लोर आणि हा इकडला 14वा फ्लोर आणि याच्यामध्ये हा प्लास्टिक म्हणजे मी. तर त्याच्यामुळे इथे करंट फ्लो होणार नाही. पण जर आपल्याला आता ह्या फ्लोरला सपोज तुम्ही 15 आहे आणि तुम्ही 14 आहे तर 14 आणि 15ला जोडायचं असेल तर ते पण जोडणं पॉसिबल आहे का?
नाही. तर म्हणजे आपल्याला काहीतरी करावं लागेल, एका फ्लोअर ते दुसऱ्या फ्लोअरवर जम्प करावं लागेल, कारण इथे लिफ्ट तर नाही आहे. तर आपल्याला इथे जम्प करण्यासाठी आपण काही वायर्स वापरतो. तर वायर का वापरायचे? तर वायर जो असतात ते पण कंडक्टिंग मटेरियलशी तयार झालेले असतात. हे सगळे जे जम्पर वायर आहे किंवा ही वायरसुद्धा असतील जे आपल्या बॅटरी होल्डरचे असतात, ह्याच्या बाहेर आपल्याला एक प्लास्टिकची कोट दिसते सगळ्यांना. ह्या प्लास्टिक कोटच्या आत ॲक्च्युली धातू आहे की नाही? सो हा जो धातू आहे, ह्या धातूला आपण इन्सुलेट केलाय, जेणेकरून जर ते एकामेकाला असे चिकटले तर तो सर्किट तिथला तिथे क्लोज नको व्हायला. कारण बघा काय होईल, जर आता मला करंट इथून हिच्याकडे पाठवायचं आहे, पण जर तो जातानाच हात दे, दुसरा हात चुकीने तिच्या दुसऱ्या हातला लाव, असं लूप बनव, हां तो हात नॉर्मल ठेव, तर करंट इथे जायच्या जागेवरती तर करंट इथेच क्लोज होऊन जाणार. आणि सर्किट जर क्लोज झाला आहे तर त्याला शॉर्टकट पाहिजे, मग तो पुढे जाणार का? सो म्हणून आपल्याला जेव्हा कनेक्शन्स तयार करतो, जम्पर वायर असतो असे किंवा हे, यांच्यावरती एक कोटिंग असते प्लास्टिकची, जी त्याला फ्लो होऊ देत नाही. तर आतलं कनेक्शन नीट होतं, पण एकामेकाला चिकटल्यावरती नाही. तर जे फक्त एक्सपोज्ड भाग आहे तिथेच करंट जो आहे तो दुसऱ्या भागाला लागू शकतो असा. ओके. तर आता हे जो जम्पर वायर आहे यांना तुम्ही नीट बघा, याला हे असे स्पाइक आहेत. ओके. सगळ्यांकडे असे बाहेर असे टोचणारे आहेत की नाही? तर हे जे टोचणारे आहेत दोन्ही साईडला, यांना म्हणतो मेल टू मेल. आपण काय केलंय की जेव्हा पण आपण कुठल्या पण एका बाजूला एक जम्पर वायर टाकतो आणि दुसऱ्या बाजूला एक जम्पर वायर टाकतो, पण जर मी आता तो दुसऱ्या याच्यावर टाकला तर तो परत कनेक्टेड राहिला का? सो जिथे जिथे जम्पर वायर जाईल फक्त ते कनेक्ट होणार. LED चा उपयोग माहिती आहे कोणाला? LED कशासाठी वापरतो? येस. सो इथे हा एक टेस्ट म्हणून आहे. टेस्ट कशाचा? की जे आपण कनेक्शन तयार केलेलं आहे, कसंही असो ब्रेडबोर्डमध्ये, त्याच्यात करंट फ्लो होतोय की नाही तो आपल्याला एक LED सांगतो. जर LED पेटला असेल म्हणजे तिथे विद्युत प्रवाह आहे. इथे आहे का? का? व्हेरी गुड. सो किती छान कनेक्शन आपण तयार केलं, तरी पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? त्याला पॉवर सप्लाय असला पाहिजे. जे कोण देतं? आता बॅटरीमध्ये तुझ्याकडे कुठली बॅटरी आहे? 9 व्होल्टची बॅटरी आहे. अच्छा. आता ही 9 व्होल्टची बॅटरी कनेक्ट कशी करायची दाखवू शकतोय? सो एक सर्कल आणि हेक्झागॉन आहे. तर मला बॅटरीवर बसवताना सर्कल लावायचा का? कारण तो बस नाही. व्हेरी गुड. सो सर्कलला हेक्झागॉन आणि हेक्झागॉनला सर्कल. आता याच्यातला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कुठला आहे? एक खूप छान गोष्ट तुम्ही इथे करतात ती म्हणजे जे पण हाती वस्तू आहे त्याचं नीट निरीक्षण. जर आपण एका बॅटरीला नीट बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की त्याच्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लिहिलं आहे का? ओके, व्हेरी गुड. तर तिथे पॉझिटिव्ह एका साईडला आणि दुसऱ्या साईडला निगेटिव्ह. आता याच्यावरती जेव्हा आपण कुठलं पण बॅटरी होल्डर लावतो तर त्याला बघा, त्याला जो ब्लॅक आणि रेड वायर आहे तर यांच्यात काय वेगळं आहे ब्लॅक आणि रेडमध्ये? कसं माहिती आपल्याला? कोण सांगणार? पॉझिटिव्ह हे रेड असतं आणि निगेटिव्ह हे ब्लॅक. तर दोन्ही वायर ॲक्च्युली सेम आहे. येस. आणि जम्पर वायर बघा किती रंगाचे आहे आपल्याकडे? येस. पण सगळे वायर सेम असतात. तर सगळे वायर फक्त वायर असतात, ते सगळे फक्त कंडक्टर असतात. फक्त आपण यांना म्हणू हे माझ्या राईटचे आणि हे माझ्या लेफ्टचे. तसंच हे पॉझिटिव्ह आणि हे माणसांना कळायला पाहिजे म्हणून आपण कलर लेबलिंग इथे वापरतो. आपल्याला बॅटरीचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह परत परत बघायला नको आणि त्याच्या थ्रू आपण जे सर्किटमध्ये लावतोय ते सोपं व्हायला पाहिजे म्हणून आपण यांचेच कलर कोड केलेले आहे. तर हा प्लास्टिकवरचा कलर आहे, वायरमध्ये काही डिफरन्स नाही. तर हा पॉझिटिव्ह टर्मिनलला लागलाय म्हणून हा पॉझिटिव्ह झालाय. तर आपल्याला आता ब्रेडबोर्ड सर्किट्स कसे तयार करायचे ते बघायचे आहे. काही रूल्स ठरवून घेऊ आणि त्यानंतर आपले फ्रेंड्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सर्किट सांगणार. सगळ्यात आधी आपल्याला माहिती होतं की एका बॅटरीमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह साईडनी रेड वायर निघतात आणि निगेटिव्ह साईडनी ब्लॅक वायर.
ह्याला ब्रेडबोर्ड सर्किटमध्ये कुठे लावायचं. तर परत एकदा त्याच्या मागे बघा, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक डायग्राम दिलेला आहे. त्या डायग्राममध्ये ह्या वेगवेगळ्या भागांचे नाव आहे. आता तुम्ही समजू शकता की ह्या जो लाईन्स आहे, जे मधले डॉट्स आहेत ते सगळ्या आडव्या लाईन्स आहेत आणि जे लेबल्ड आहे पॉवर रेल्स, बरोबर, ते त्याच्या पॅरलल आहे की परपेंडिक्युलर आहे. सगळ्या सेंट्रल एरियामधल्या लाईन्स ह्या पॉवर रेल्सच्या परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ते त्यांच्या सेम पॅरललमध्ये नाही आहे किंवा त्या लाईनमध्ये पण नाही आहे. तर इथे ह्या पॉवर रेल्स जो आहेत ना, ह्या सगळ्या कनेक्टेड आहे, म्हणजे सुरुवात ते एंड. जर इथे मी बघितलं 1 ते 30 आहे ब्रेडबोर्डमध्ये, तर 1 ते 30 पर्यंतची सगळी ही पॉवर रेल एकच आहे. पण त्याच्यामध्ये पण बघा, एका साईडला 2 आहेत आणि ह्या पण साईडला किटकॅट सारखा. पण ह्या जो किटकॅट्स आहे त्याच्यामध्ये बघा पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह वेगवेगळ्या लेबल्ड आहे. म्हणजे माझ्याकडे हे जे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह आहे त्यांना मी कुठे लावू शकते? मध्ये लावायला पाहिजे का? कुठे लावायला पाहिजे? पॉवर रेल्स मध्ये. आणि हे जे पॉवर रेल्स आहे ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह साठी कुठला रंग दिलाय? आणि नेगेटिव्ह साठी बेस्ट ऑप्शन काय असतं की जर मी पॉझिटिव्ह एका साईडला घेतलाय तर मी नेगेटिव्ह ब्रेडबोर्डच्या दुसऱ्या पॉवर रेल सेटमध्ये लावू. आणि याच्यामध्ये आता स्पेस तयार झालेली आहे. आता आपण पॉवर तर सर्किटमध्ये टाकली आहे, पण आपल्याला माहिती आहे की हे कनेक्टेड आहेत का? याच्यामध्ये जर मी यांना पण सर्किट क्लोज केला असा तर हा सर्किट क्लोज होईल ना, कारण इथून गेला पॉझिटिव्ह आणि मग त्याच्याशी काहीतरी यायला पाहिजे आणि मग तो परत कुठे जायला पाहिजे? नेगेटिव्ह एंडकडे. तर आता इकडे पॉझिटिव्हला कनेक्ट करायसाठी मी कुठे लावायचं? तर मी हे कुठेही कुठल्याही फ्लोअरवर लावू शकते त्याच्या सेम पॉझिटिव्ह लाईनमध्ये. तर हा आपला सर्किट ॲक्च्युली क्लोज झाला आहे. पण नॉर्मल याच्यामध्ये आपण फक्त बॅटरीला एकमेकाला लावून पॉवर डाऊन करायसाठी नाही लावत. याच्यामध्ये आपण LED, रेझिस्टन्स, स्विच अशा बरेच कॉम्पोनंट लावतो. एक किंवा एकपेक्षा जास्ती, पण वेगवेगळे कलरचे LED सुद्धा आपल्याकडे आहेत. तर ते सगळं होतं कुठे? कुठली एरिया? सेंट्रल एरियामध्ये. तर सेंट्रल एरियामध्ये आपण हे सगळे कनेक्शन लावू शकतो. एक अजून रूल समजून घेऊ आणि मग आपण सर्किट्सकडे जाऊया. असं करून दाखवा. ओके. सो याच्यामध्ये हा इंडेक्स फिंगर आणि हा मिडल फिंगर आहे. तर कुठला मोठा आहे? तर तसंच एका LED मध्ये सुद्धा एक लेग दुसऱ्या लेगपेक्षा आणि एक छोटा असतो. तर जो मोठा लेग असतो याला आपण काय म्हणू? पॉझिटिव्ह. आता जर मी याला 16लाच 16 मध्ये टाकलं, म्हणजे 16च्या ह्याच्यात एक पाय टाकला आणि 16च्या दुसऱ्या घरात 16व्या माळ्यावरतीच दुसऱ्या घरामध्ये पाय टाकला तर, आणि याला बॅटरी लावली तर काय होईल? तेच होईल जे तुम्ही आता करून दाखवलं होतं. तर हे दोन्ही मागे कनेक्टेड असल्यामुळे आपला LED उडून जाईल. तर हा जो शॉर्ट सर्किट होतो हा अवॉइड करण्यासाठी आपला रूल हे आहे की कधी पण LED असो, रेझिस्टर असो, यांना आपण असे लावतो. म्हणजे काय? तर त्यांचे पाय वेगवेगळ्या फ्लोअरवर लावायचे, वेगवेगळ्या फ्लोअरच्या वेगवेगळ्या घरात. ओके. आपण सिंपल सर्किट बनवून सिंपल सर्किटसाठी आपल्याला काय काय लागणार आहे? पॉवर सप्लाय, LED, रेजिस्टर आणि जम्पर वायर्स, ब्रेडबोर्ड सर्वात महत्त्वाचं. तर LED मध्ये आपल्याकडे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह आहे. तर तू सगळ्यात आधी पॉझिटिव्हवाला कुठे कनेक्ट करणार आहेस? 15th वरती आपण पॉझिटिव्ह लेग टाकला आणि नेगेटिव्ह 10 मध्ये आपण नेगेटिव्ह पाय टाकतोय. तर आपला पॉझिटिव्ह पाय 15 मध्ये आहे आणि नेगेटिव्ह पाय 10 मध्ये आहे. यानंतर काय कनेक्ट करणार? रेजिस्टर. आणि रेजिस्टरला कसं कनेक्ट करणार आहे? आपण नेगेटिव्ह पायामध्ये एक टाकू. तर आपण 10th फ्लोअरवरती टाकलं होतं, तर त्याच्या बाजूच्या घरात आपण रेजिस्टरचा एक पाय आणि वरती सेकंड फ्लोअरवर टाकते. सो आता आपला रेजिस्टर आणि LED हे साधारण सिरीज कनेक्शन दाखवा, हात पकडून अशा प्रकारे कनेक्ट झाले. तर हे सिरीज कनेक्शनमध्ये आहे. पण आता हे LED जो आहे तो ग्लो नाही होत आहे, कारण LEDला याच्यानंतर काय लागणार आहे? पॉवर सप्लाय. येस. तर तो पॉवर सप्लाय आपण पहिले कनेक्ट करून घेऊ.
तर पॉवर सप्लाय कनेक्ट करायसाठी कुठल्या आपण एका साईडच्या पॉझिटिव्हला आपण कनेक्ट केलाय आणि दुसऱ्या साईडच्या निगेटिव्हला. आताही हा LED पेटतोय का? तर आपल्याला हा कनेक्शन सर्किट आपला आतापर्यंत क्लोज झालाय का? तर आता पॉझिटिव्ह रेलवरून पॉवर रेलवरून आपल्याला एक जम्पर वायर LEDच्या पॉझिटिव्हला टाकायचं आहे. तर आपण याच्यासाठी रेड कलरचा वायर वापरू. पॉवर रेलमध्ये एक कनेक्शन करू आणि दुसरं कनेक्शन LEDच्या पॉझिटिव्ह 15व्या फ्लोअरवरती केलं होतं. तर आपण जम्पर वायरला 15 फ्लोअरवरती टाकलं आहे. तसंच आता आपण नेगेटिव्ह कनेक्शन जो आहे त्याच्यासाठी ब्लॅक जम्पर वायर वापरू. तर तो नेगेटिव्ह पॉवर रेलवरून येईल. तर त्याचा एक पाय पहिले आपण नेगेटिव्ह पॉवर रेलमध्ये टाकू आणि दुसरा पाय कुठे जाणार? 2 नंबरच्या फ्लोअरवर. केला आपला बल्ब ग्लो झाला. सो हे कशाचं उदाहरण होतं? एक सिंपल सर्किटचा ज्याच्यामध्ये एक LED आणि एक रेजिस्टर आहे. याच्या पुढे आपण आता थोडंसं चॅलेंज वाढू आणि आपण 2 LED लावू. आता एका LEDला आपण 2 प्रकारे लावू शकतो. एका LEDला आपण असं सिरीजमध्ये कनेक्ट केलाय मी LED टू रेजिस्टर. तर याच्यामध्ये हा सिंपल सर्किट झालेला आहे. पण जर मला आता रेजिस्टरला ठेवायचंच आहे पण 2 LED लावायचे आहे. तर 2 LED कसे लागू शकता? हात पकडा. तर आता रेजिस्टर LED1 LED2 आम्ही कशामध्ये कनेक्टेड आहोत? सगळे सिरीजमध्ये. तर आता आपला जो सर्किट आहे यालाच आपण थोडेसे चेंज करू आणि याला आपण सिरीजमध्ये LED कनेक्ट करून दाखवू. तर आपल्याला अजून एक LED लागेल. कुठला कलर? ग्रीन. तर आता आपल्याला जो कनेक्शन्स आपण तयार केले त्याच्यात सगळ्या गोष्टी फार जवळ आहे. म्हणून आपण एका जम्पर वायरला तात्पुरतं काढूया. ओके. आणि या सर्किटला आपण आता ओपन केलंय की क्लोज? क्लोज असेल तर कनेक्शन होईल. तर व्हेरी गुड. तर याला आपण ओपन केलेलं आहे. तर ओपन केल्यानंतर आता आपल्याकडे एवढे सगळे फ्लोअर ओपन झालेले आहे ज्याच्यावरती आपण नवीन कनेक्शन लावू शकतो. तर कसं लावणार? तर आपला पहिला LED जो आहे तो आता जरा खाली लागेल आणि सगळ्यात आधी आपण काय टाकतो? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? तर पॉझिटिव्ह खाली लावा. खाली. तर पॉझिटिव्ह लावला आपण 20 वर आणि त्याचा निगेटिव्ह पाय लावला दुसऱ्या LEDच्या पॉझिटिव्हच्या फ्लोअरवर म्हणजे फ्लोअर नंबर 15. आता आपण काय करू? सर्किटला परत क्लोज आणि तो करण्यासाठी आपण याच्या पॉझिटिव्हच्या पायाच्या फ्लोअरवरती लावू. ओके. आणि बल्ब क्लोज झाला. आता आपण जे कनेक्शन तयार केलं याच्यामध्ये 2 LED सिरीजमध्ये होते. त्याच्या जागेवर आता आपण 2 रेजिस्टन्स सिरीजमध्ये लावू. आणि हे करणं जास्त अवघड नाही आहे. याच्यामध्ये आपण काय करू की आपल्याकडे आता कुठले कुठले बल्ब आहे? रेड आणि ग्रीन. तर मी याच्यामधून एक बल्ब काढू शकते आणि त्याच्या जागेवरती काय लावू शकते? आणि मग त्याच्याने 2 रेजिस्टन्स सिरीजमध्ये येईल. पण हे करण्याआधी आपण जम्पर वायरला डिस्कनेक्ट करूया जेणेकरून LED सेफ राहतील. ओके. आणि रेड कलरचा आपण इथून LED काढू. ओके. आता कसं कनेक्ट करायचं? तर आपला ग्रीन LEDचा पाय 15th फ्लोअरवर आहे. तर त्याला त्याच फ्लोअरवरती आपण रेजिस्टरचा एक पाय टाकू आणि दुसरा कुठे जाणार? येस. सो दुसरा रेजिस्टर आहे आपला 10 मध्ये. ओके. आता चेक करू आणि चेक करण्यासाठी परत जम्पर वायर LEDच्या पॉझिटिव्हमध्ये टाकायचं आहे. येस. ओके. सो याच्यामध्ये 2 रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. आता आपण सिरीज कनेक्शन बघितलं पण आता आपण पॅरलल कनेक्शन समजू. तर आता याच्यामध्ये जर हा एक LED आहे आणि त्याच्या बाजूला मी सेम कनेक्शन लावले म्हणजे हा सपोज 10वा फ्लोअर असेल आणि हा 15वा. तर हे काय झालं? पॅरलल कनेक्शन. पण जर मी असा कनेक्ट केला असता की दोघांचा एकच पाय असा शेअर होतोय सिरीज. तर याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह सेम फ्लोअर, निगेटिव्ह सेम फ्लोअर तर झाला हा पॅरलल. पण जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह एका फ्लोअरवर असेल तर सिरीज. तर आता आपण पॅरलल कनेक्शन बघू आणि सगळ्यात आधी आपण LEDला पॅरलली कनेक्ट करून बघू. हे दोन्ही पाय जो आहे पॉझिटिव्ह वाले कुठले आहेत? तर हे 2. म्हणजे आपल्याला ना असं कनेक्ट करायचं आहे. तर याला कसं कनेक्ट करशील आता?
येस. सो आता पॉझिटिव्ह कुठे आहे? हवला. ओके, तर तो लावला तू फ्लोअर नंबर 18 वरती ती आणि एक 16 वरती आहे. तर दुसरा LED कुठे लागायला पाहिजे? सेम सेम पॉझिटिव्हच्या लाईनमध्ये पॉझिटिव्ह. येस. ओके, सो याच्यामध्ये दोन्ही पॅरलल झाले. पण आता रेझिस्टन्स आपला फार लांब आहे, तर याला आपल्याला शिफ्ट करूया जरा. आणि आता जम्पर वायर शिफ्ट करून दाखवते. ही नेगेटिव्ह वाला आपल्याला रेझिस्टन्सच्या लाईनमध्ये आणायला लागेल ना जम्पर वायर. आणि आता पॉझिटिव्ह आहे आपला 18 मध्ये. येस. तर जसं आपण आता इथे LED लावले तसंच आपण रेझिस्टन्सला सुद्धा पॅरललमध्ये लावू शकतो. तर आता इथे मी हे बघ तो LED काढलाय आणि माझ्याकडे काय आहे? रेझिस्टन्स. कसं लावशील? प्रयत्न कर. जसं एलईडी लावलं जातं त्याच टाईप. सेम, फक्त आपलं रेझिस्टन्स सोबत पॅरलल असेल आता. तर जिथे रेझिस्टन्सचा एक पाय आहे तिथे दुसऱ्या रेझिस्टन्सचा एक पाय आणि दुसऱ्या पायाच्या सोबत दुसरा पाय. तुम्हाला दिसतंय बल्ब आता जास्ती ग्लो करतोय कारण पॅरलल मध्ये रेझिस्टन्स कमी होतं, सिरीज मध्ये रेझिस्टन्स वाढतं. ओके, सो पॅरलल मध्ये रेझिस्टन्स लावल्यावरती बल्ब जो आहे तो जास्ती ग्लो करायला लागला. आज आपण ब्रेडबोर्ड सर्किट जे प्रकरण नंबर 9 आहे याच्यामध्ये वेगवेगळे घटक बघितले जे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्ससाठी खूप युजफुल होतील. पण त्यासोबतच आपल्याला ह्या घटकांची भीती आज होपफुली आमच्या सगळ्यांसोबत थोडीशी कमी वाटत असणार. वर्गामध्ये नक्की हे ट्राय करा आणि वर्गामध्ये जे पण तयार केलेले प्रकल्प आहे ते आम्हाला नक्की पाठवा. पुढच्या प्रकरणात लवकरच भेटू. बाय बाय.